मला त्या अहिल्याबाईचा फोन आला होता, तेव्हा मला कळलं की त्या किडनॅपरच्या ताब्यात असताना नरशिवाच्या पोरीवर बलात्कार झाला होता. मला तेवढंच माहिती आहे की अमृता फक्त नरसिंहाची मुलगी नाहीये, ती नर्मदेची मुलगी आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव आणि आपल्या इतर माणसांनी सांगून ठेव की ही बातमी आपल्या वर्तमानपत्रात छापून येता कामा नये. ही बातमी दुसरीकडे लीकही होता कामा नये, आणि झालीच असेल तर आपलं वजन वापरून ही बातमी कुठेही पुरणार नाही याच्याकडे लक्ष द्या. अमृता आर्यला भेटायचं म्हणत होती. पण तुला कळतंय तू काय बोलतेस ते? अमृताचा मित्र आहे तो. तिला पळवून नेताना त्यांनी स्वतःचा प्राण धोक्यात घालून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. हे विसरून कसं चालेल? शिवाय अमृता आपल्याशी जे काही बोलतीये ते फक्त त्याच्याचमुळे. मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं, अमृताला तो आवडतो, त्याचं माहिती नाही. जना काका, मला नीट सांगशील का नक्की काय झालंय ते? हे बघ आर्यन बाबा, मला त्या नरशिंह किल्लेदाराच्या पोरीबद्दल एक बातमी समजली. ती किल्लेदारची पोरगी पडली तुमची मैत्रीण. तिच्याबद्दल काय वाईट साईड बोललं तर तुला चालणार नाही ना. जाऊ दे ना चम्मारी. ज्या किडनॅपरनी अमृताला किडनॅप केलं त्याने तिच्यावर बलात्कार केला. आता मला एवढंच कळतंय की अमृता आर्यनमुळे पुन्हा बोलायला लागलीये. फक्त आर्यनच या सगळ्यातून तिला बाहेर काढू शकतो. आणि आता तुमच्यातल्या शत्रुत्वापेक्षा अमृताचं बरं होणं जास्त महत्वाचं आहे. म्हणून म्हणते, अमृताला आर्यनला भेटण्याची परवानगी द्या. बातमी छापायची का नाही हे मी नाही सांगू शकणार. हो, पण नरसिंह किल्लेदाराच्या विरोधात हे खूप मोठं हत्यार आहे एवढं मात्र मी नक्कीच सांगू शकतो. जना काका, तू आता फक्त बघत राहा हे हत्यार मी कुठे आणि कसं वापरतो. घरांची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल, पण आपल्या अमृताला काही नाही झालं पाहिजे. अगं भाऊजी सुद्धा या सगळ्याला तयार झाले होते. त्यात सगळा दोष त्या जानकीचा आहे. अगं पोलिसांमुळे तुझी सुटका होणं कठीण होत आहे हे कळून सुद्धा तिने कोणालाही न सांगता मुरादकरांना सोबत नेलं आणि पुन्हा खेळ फसला. पैशापरी पैसा गेला गं. आणि तुझी सुमित्रा काकूचा नेम जरा जरी चुकला असता ना तरी गोळी तुझ्या कपाळात बसली असती. पण तरीही पुढल्या जन्मी सुद्धा तू ही कटकट घेऊन माझ्या झालीच असतीस. हे सगळं का केलं, कोणी केलं? अमृता, मला माहितीये तुझी मानसिक स्थिती ठीक नाहीये. तुला आरामाची खूप गरज आहे, त्यामुळे तू आराम कर. मी पुन्हा केव्हा तरी तुला भेटायला येईल. काही गरज नाही. मला अमृताचं स्टेटमेंट घ्यायचंय. काय जोपर्यंत आम्ही तिचं स्टेटमेंट घेत नाही तोपर्यंत आम्हाला पुढची कारवाई करता येत नाहीये. विझलेल्या चुलीमध्ये निखारे कुठे शोधताय तुम्ही? चूल बरोबर विझलेली दिसली तरी सुद्धा आतमध्ये निखाऱ्यांची शक्यता नाकारता येत नाही ना सर. आणि मला आवडतं ते शोधायला. मोरासकर साहेब, तुम्ही खुशाल तिचं स्टेटमेंट घ्या. सध्या ती त्या परिस्थितीत नाहीये. ती अजून त्या शॉक मधून बाहेर आलेली नाहीये. नमस्कार मोरादकर.